श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशा आहेत सगळे? मजेत असणार, आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते. तर आजचा आपला विषय आहे की संतान प्राप्तीसाठी किंवा पुत्र प्राप्तीसाठी सेवा. खूप सुंदर अशी सेवा आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि बऱ्याच महिलांचा मला मेसेज होता, इंस्टाला देखील बऱ्याच महिलांनी विचारलेलं होतं, आपले रील्स असतात तिथे, की ताई संतान प्राप्तीसाठी सेवा हवी किंवा करत आहेत बरेच महिला. तर त्यांना सांगेल तर तुम्ही नक्कीच करा, ज्यांना संतान प्राप्तीसाठी अडथळे येत असतात. बघा, आपल्या कुलदेवीची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. साधी आणि सोपी सेवा आहे, करून बघा नक्कीच. त्याला काही जास्त म्हणजे असं बर्डन नाही आहे किंवा जास्त कष्ट नाही आहेत अशी सेवा आहे, पण मनापासून करा असं मी सांगेल. सगळ्यात आधी सांगेल की आपण सेवा कुठेतरी राहिलेली असते. आपल्याला हे अडथळे काय येत असतात? रिपोर्ट नॉर्मल असतो, डॉक्टर करून दवाखाना करून थकलेलो असतो किंवा प्रॉब्लेम काहीच नसतं रिपोर्टमध्ये, तरी देखील आपल्याला संतान प्राप्तीसाठी अडथळे येत असतात. तर तुम्हाला सांगेल, तर आपल्या जेव्हा लग्न होतात आपल्या घरांमध्ये मुलांचे, तेव्हा काय होतं, लग्नामध्ये काय मेन असतं, आधी पूर्वीपासून चालत आलेली जी प्रथा आहे, जागरण गोंधळ केला जायचा कुलदेवी आणि कुलदेव यांचा. आता बऱ्याच ठिकाणी ती प्रथा कुठेतरी कमी झालेली आहे किंवा मग काहीतरी चूकभूल होऊन जाते आपल्याकडनं ह्या सेवेमध्ये, आणि त्यामुळे हे अडथळे येत असतात. ग्रामदैवत जे असतात, आपले ग्रामदैवत, कुलदैवत, स्थानिक दैवत, बरेचसे प्रकार असतात. त्यांच्यामध्ये कुलदेवी जी असते त्यांची सेवा जी असते ती राहून गेलेली असते. जेव्हा आपण बघा नवरात्रीमध्ये असू द्यात किंवा जेव्हा आपण जागरण गोंधळ करत असतो, तेव्हा कुलदेवीची आपण सुवासिनी पूजा करत असतो, बरोबर. तर सुवासिनी पूजा करत असताना आपण लहान मुली ज्या असतात, आता सुवासिनी 7, 9 विषम संख्येमध्ये आपण पूजा करतो, ओटी भरत असतो. तर तेव्हा आपल्याला लहान मुलींना देखील म्हणजे पूजा करायची. लहान मुलींचं का, तर 10 वर्षाच्या खाली ज्या मुली असतात, आपण नवरात्रीमध्ये पण बघतो की मुलींची पूजा केली जाते, कारण त्याचं मन जे असतं ते चांगलं असतं. आता म्हणजे बायका किंवा पुरुष जे असतात त्यांच्या मनात नाना प्रकारचे विचार असतात, कोणाविषयी वाईट कोणाविषयी चांगले असे विचार असतात. पण 10 वर्षाखालील जे मुली असतात त्यांचं निरागस असं मन असतं, त्यांच्या मनात कोणाविषयी पाप नसतं. तर या मुलींचं देखील आपल्याला पूजन करायचं असतं, म्हणजे कन्यापूजन देखील करायचं असतं. 9 करा, 7 करा, जेवढं तुम्हाला जमेल तेवढ्या मुलींचं आपण पूजन करत असतो. पण बऱ्याच वेळेस ह्या गोष्टी राहून जातात. कधी कधी सुतक असतं, काहीतरी गोष्टी असतात नवरात्रीमध्ये देखील आपल्याकडनं सेवा चुकून जातात किंवा जागरण गोंधळ असतात, त्यावेळेस सुद्धा आपल्याकडनं ह्या डोक्यातून निघून जातात. तर कुलाचार, कुलधर्म हे राहून गेलेले असतात देवीचे. त्याच्यासाठी आपल्याला एक सेवा सांगेल मी. तर आपण सेवा काय करायची तुम्हाला सांगेल. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्याला जे अडथळे असतात मुलांच्या आयुष्यामध्ये येत असतात संतती प्राप्तीसाठी. बऱ्याच महिलांचा आता असा जर असेल की तुमचा रिपोर्ट नॉर्मल आहे तरीही तुम्हाला संतान प्राप्तीला प्रॉब्लेम येते, तर त्यांनी ही सेवा नक्कीच करून बघा असं सांगेल. छोटीशी सेवा आहे. तर सेवा आता मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला काय करायचं आहे, 5 पौर्णिमा आपल्या कुलदेवीसाठी सेवा करायची. 5 पौर्णिमांना कुलदेवीसाठी आपल्याला निंबाचं झाड बघायचं. निंबाचं झाड जे असतं त्या निंबाच्या झाडाला आपल्याला भोपळा मिळतो. मार्केटमध्ये जा, भोपळा मिळून जातो. सगळ्यांनाच माहिती आहे भोपळा काय असतो. भोपळा आणायचा आहे आणि भोपळा जो असतो तो फक्त आपल्याला निंबाच्या झाडाखाली जाऊन टांगून यायचा आहे आणि टांगल्यानंतर हात जोडून तिथे नमस्कार करायचा आणि नवस बोलून यायचं आहे. तुमच्या मनात जे काही असेल संतान प्राप्तीसाठी जे प्रश्न असतील ते बोलून यायचे आहेत कुलदेवीला. कुलदेवी तुमची जी कोणती असेल त्या देवीचं नाव घ्या तिथे आणि आपल्याला बोलून यायचं आहे की जसं मी तुमच्या दरबारी येईल किंवा कुठलीही 5 पौर्णिमा मी ही सेवा करत आहे, माझी ओटी भरा. तुम्हाला जे वाटेल मनातले प्रश्न कुलदेवीला सांगा तिथे निंबाच्या झाडाखाली भोपळा बांधल्यानंतर, आणि तो भोपळा तिथे बांधून या. असं तुम्हाला 5 पौर्णिमा करायचं आहे. आता एक पौर्णिमा झाली, सुतक, विटाळ किंवा काही आलं तर तो स्किप करा, नंतर तुम्ही करू शकतात. याला संकल्प वगैरे करायचा का, तर संकल्प वगैरे करायची काही गरज नाही आहे. फक्त पौर्णिमेच्या दिवशी जी पौर्णिमा तुम्हाला साध्य होईल त्या पौर्णिमाला जायचं. एका पाठोपाठ एक केले तर अतिउत्तम, पण सुतक किंवा इटाळ ह्या गोष्टी आल्या तर तो स्किप करा पौर्णिमा, आणि मग तुम्ही कंटिन्यू करू शकतात. तर ही साधी आणि सोपी सेवा आहे, अगदी तुम्ही करू शकतात. 5 पौर्णिमा करून बघा, तुमचे नक्कीच ओटी भरेल. कुलदेवी जी असेल ती तुमच्या पदरी नक्कीच
बाळकृष्णासारखा नक्कीच बाळ खेळेल असं सांगेल तुम्हाला. तर नक्कीच मला असं वाटतं काही हरकत नाही ही सेवा करायला. ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी नक्कीच करा आणि साधी सोपी सेवा आहे अगदी. आणि फक्त एवढं सांगेल, निंबाचं झाड जिथे तुम्ही बांधत आहे तेच निंबाचं झाड घ्या 5 पौर्णिमांसाठी. इकडे तिकडे न करता एका झाडालाच 5 म्हणजे 5ही पौर्णिमा एका झाडाखालीच तुम्ही बांधा. ही साधी सोपी सेवा आहे. संतान प्राप्ती म्हणजे आयुष्यातलं आपलं सगळ्यात मोठं म्हणजे ध्येय असतं. एक वेळा कुणीही प्रॉपर्टी विचारत नाही. मी समजू शकते महिलांचा प्रॉब्लेम, कारण कुणीही आपण म्हणजे कुठेही गेलं आपल्याला प्रॉपर्टी, पैसा तुझ्याजवळ किती हे कोणी विचारत नाही. पण कधीही काय विचारतं, सगळ्यात आधी विचारतात की तुला किती मुलं बाळं आहेत हे विचारण्यात येतं. आणि तेव्हा मी समजू शकते, मी पण एक आई आहे, त्यामुळे मी समजू शकते की प्रत्येक महिलेला किती म्हणजे मन दुखत असेल. म्हणून मला एक वाटतं की थोडी का असेना सेवा मनापासून करा तुम्ही आणि नक्कीच तुमच्या ओटीत कुलदेवी जी असेल ती तुमची ओटी भरेल. फक्त मनापासून सेवा करा, एवढं मी म्हणजे मनापासून तुम्हाला सांगेल, हृदयापासून सांगत आहे की मनापासून तुम्ही सेवा करा. तुमच्या डोळ्यात अश्रू येतील तुमच्या आईला किंवा म्हणजे जवळच्या व्यक्तीला कसं आपण बोलतो त्या प्रकारे तुम्ही बोला. कुलदेवीला तुमचं जे काही आहे ते मन व्यक्त करून तिथे बोला, एवढं सांगेल. मनापासून सांगते मी, कारण आमच्या घरात देखील होतं असा प्रॉब्लेम आणि वाटतं ते खरंच ओटी भरली ना खूप मोठं भाग्य लागतं या गोष्टीला. तर नक्कीच ही सेवा करून बघा आणि नक्कीच तुम्हाला फळ मिळेलच, एवढं 100% गॅरंटी आहे. चला मग सांगितलेली सेवा आहे कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजून एक सांगेल की ज्यांना कोणाला पण ह्या सेवेची गरज आहे म्हणजे शेअर करा, नाही शेअर केला व्हिडिओ तरी चालेल, पण ओरली तरी कोणाला सांगा असं मी सांगेल. आणि प्रत्येक महिलेपर्यंत ज्यांना म्हणजे असा प्रॉब्लेम असेल, संतान प्राप्तीसाठी अडथळे येत आहेत, त्यांच्यापर्यंत नक्कीच ही माहिती पोहोचवा, एवढी मी विनंती हात जोडून करेल. तर एवढी सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचू देत एवढंच सांगेल तुम्हाला. चला, श्री स्वामी समर्थ.